नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. तेव्हा या आजच्या विशेष दिवसाच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाहीये ज्याच्यामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत नाहीयेत. मला तर वाटतं अशी बरीचशी क्षेत्र आहेत ज्याच्यात महिला पुरुषांच्या पुढे गेलेत. तेव्हा होम मिनिस्टरमध्ये आज महिला दिन विशेष साजरा केला जाणार आहे आणि या निमित्तानं दोन वेगवेगळ्या फॅमिलीजमधल्या जाऊबाईंच्या जोड्या एकमेकींच्या विरोधात खेळणार आहेत. आणि आणखीन एक सरप्राईज आहे, आपल्यासोबत आजच्या एपिसोडमध्ये असणार आहे एक सेलिब्रिटी जोडी सुद्धा. झी मराठीवरच्या लज्जा सिरियलमधली इन्स्पेक्टर नमिताची भूमिका करणारी नम्रता आवटे आपल्यासोबत आहे. नम्रता, तुझं खूप खूप स्वागत आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की नम्रता लज्जामध्ये नमिता नार्वेकर, इन्स्पेक्टर नमिता नार्वेकरचा रोल करते. त्यामुळे आज इन्स्पेक्टर साहेब आमच्या सोबत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. आणि आज जागतिक महिला दिन आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. पण तुझ्यासाठी प्रश्न आहे की महिला आजही सुरक्षित आहेत का? निलेश, तसं म्हणायला गेलं तर स्त्रिया अजूनही सुरक्षित नाहीयेत. पण लज्जाचाच विषय बघ ना, स्त्रियांच्याच जीवनावर आधारित लज्जाची स्टोरी, एक वेगळाच विषय. तर मला खात्री आहे पण की नक्कीच पुढे जाऊन स्त्रियाही नक्कीच सुरक्षित होतील आणि आपलं जगही तितकं स्त्रियांना सपोर्ट करेल. आणि इन्स्पेक्टर नमिता सारखी जर एखादी मुलगी असेल तर नक्कीच स्त्रिया पुढे जातीलच. नक्कीच. तुझं स्वागत आहे. आणि तुला काय करायचं हे मी तुला नंतर सांगतो. पण आणखीन एक सरप्राईज प्रेक्षकांसाठी आहे. लज्जा सिरियल मधली सगळ्यांची लाडकी मनू सुद्धा आपल्या सोबत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नम्रता गिरिजा ओकचं. गिरिजा, होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. आणि लज्जामधली मनू आपल्या सोबत आहे. एक अन्यायाविरुद्ध लढणारी मुलगी. आणि न्यायाचा मार्ग जरी कठीण असला तरी अशक्य नाहीये हा तुझा संघर्ष आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांग. सर्वप्रथम माफ करा, माझा आवाज आज खूप बसला आहे. याचं कारणही लज्जा ही मालिका तुम्हाला लवकरच कळेल. माझा हा आवाज असा का झालाय लज्जा बघितली. ते पण एक सरप्राईज आहे आपल्यासाठी. ते पण एक सरप्राईज. तर वेल, तू थोडक्यात सांगितलंच आहेस माझ्या कॅरेक्टरबद्दल. मनू ही एक छोट्या गावातून आलेली मुलगी आहे, तरी सुद्धा ती बरंच काही करते, धडाडीने पुढे जाते, ही केस लढायचा प्रयत्न करते. आता अर्थात एखादी व्यक्ती जर अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी प्रयत्न केला तर खूप तिला विरोध होतो, खूप अडचणी येतात. पण त्या सगळ्यांवर मात करून मनू ही केस नक्कीच पुढे नेईल. जिंकेल की नाही आपल्याला माहिती नाही, पण लढायचा नक्की प्रयत्न करेल. नक्कीच. आणि सगळा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा ते नक्कीच होणार आहे. आणि आज तुम्हा दोघींना आम्ही इकडे का बोलवलं याचं मी आता कारण तुम्हा दोघींना सांगणार आहे. होम मिनिस्टरमध्ये जाऊबाई जोरात हा खेळ आम्ही खेळतो. तर आज दोन जाऊबाईंच्या जोड्या आहेत. एक जोडी तुझ्याकडे असणार आहे, एक जोडी तुझ्याकडे असणार आहे. म्हणजे तुम्ही एका सिरियलमध्ये जरी असलात तरी विरुद्ध विरुद्ध खेळायचं. तू तुझ्या टीमसाठी, तू तुझ्या टीमसाठी. आणि बघायचं आहे की आता दोघींपैकी कोणाची टीम पैठणी जिंकणार आहे. तेव्हा भेटूयात पहिल्या जोडीला, गिरिजासोबत पेडणेकर फॅमिलीला. नमस्कार. नमस्कार. पेडणेकर कुटुंब तुमचं स्वागत करीत आहे. वा, मस्त. माझं स्वागत झालंय पेडणेकर कुटुंबात. आणि आज जागतिक महिला दिन आहे. महिला शक्ती अशी एकवटलेली. थोरले जाऊ तुम्ही? नाही, या थोरल्या. अरे, त्यांनी स्वागत केलं. तुम्ही त्यांना मान दिला पहिल्यांदा मान दिला. 10 मार्क त्यांना. मग आता चालेल, एकच कुटुंब आहे ना. नाही, असं काही नाही. आज तुम्ही दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात खेळणार, त्यामुळे आज दोघांना असं एकत्रितपणे मला बघायला आवडेल. एकमेकींना मदत करा. हो. आणि तो ओळख करून द्या. थोरले जाऊ तुम्ही? नमस्कार, मी अमृता अमोल पेडणेकर. ह्या सासूबाई, ही माझी मोठी कन्या अंकिता आणि ही छोटी मुलगी श्वेता. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव प्रतिमा प्रमोद पेडणेकर. हे माझे मिस्टर प्रमोद पेडणेकर. नमस्कार. ही माझी बहीण मानसी मोरिये. ही माझी मोठी मुलगी ऐश्वर्या. ही छोटी मुलगी वैष्णवी. आणि हे माझे भावाजी महेश मोरिये. पेडणेकर फॅमिली, छान माझं स्वागत झालंय. आणि आता तुम्हाला आणखीन एक सरप्राईज द्यायचं बरं का. जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे आजचा विशेष भाग आहे. हे तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं, पण सरप्राईज अजून सांगितलेलं नाहीये. सांगूयात? उत्कंठ आणखीन वाढूयात. आणखीन एक पाहुणे मी बरोबर घेऊन आलोय माझ्या. लज्जा सिरियल पाहता? हो. आणि लज्जा मधली मनू आता तुमच्या घरी येणार आहे. जोरदार आपण टाळ्यांनी स्वागत करूयात. गिरिजा, प्लीज. तुझं पेडणेकर फॅमिली मध्ये स्वागत आहे. किती आनंद झाला ना मग सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. तुला एक गंमत माहितीये का, माझं त्यांनी बर्फी देऊन स्वागत केलं. तुला अजून बर्फी कोणी दिली?
तुला माहिती आहे का ही टीम आता तुझी आहे गिरिजा आणि तिकडे एक आणखीन एक टीम आहे त्यांच्यासाठी पण आता सरप्राईज आहे तेव्हा आता तुझी टीम आहे तू ठरवायचंय आणि तू यांना चेअरअप करायचंयस तुम्ही गिरिजासाठी पैठणी जिंकायची आहे प्रयत्न करू. टीम गिरिजाची आहे तेव्हा आता गिरिजाच तुम्हाला सांगणार आहे यशाचे मार्ग. चालेल चालेल. खेळूयात पहिली फेरी. जाऊबाई आपल्यासोबत आहेत म्हणजे गिरिजाची टीम आता आपल्यासोबत आहेत. गिरिजा तुझी टीम आहे तू आता सांभाळ त्यांना सांग काय टिप्स सांगायच्या तर. सगळी तयारी झाली आमची. हा. तू फक्त प्रश्न विचार धडाधड. धडाधड प्रश्न विचारू येस सगळे उत्तर देणार ते धडाधड. त्यांनी नाही दिलं तू देणार. येस 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे पण त्या आधी जराशे गप्पा मारत. आज जागतिक महिला दिन आहे सगळा महाराष्ट्र साजरा करतोय महिला दिन. हा. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलींनी काय काय केलं पाहिजे काय स्वप्न आहे तुमच्या मुलींकडून तुमची. मला इच्छा आहे की माझ्या मोठ्या मुलीने डॉक्टर बनावं बर आणि छोटीने आर्किटेक्ट डिझायनर. का बरं डॉक्टर का बनावं अशी तुमची काय इच्छा आहे मनापासून. तिला पण एक आवड आहे की मी नाही डॉक्टरच बनणार. आणि मला वहिनी तुम्हाला पण विचार तुमच्या मुलीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. मोठ्या मुलीकडनं मला सीए होईल असं वाटतं. अच्छा सीए व्हावं तिने अच्छा आणि छोट्या मुलीने आर्किटेक्ट व्हावं कारण चित्रकला एवढी सुंदर आहे तिची. अच्छा पण अशी कुठली कधी गंमत आहे का की कुणाला माहित नाही दोघींमध्ये सिक्रेट लपवून ठेवलं आतापर्यंत. आम्ही अलिबागला एक दिवस असं म्हणजे पिकनिकला गेलेलो. अच्छा मी वहिनी आणि आमची मुलं आणि माझे मिस्टर यांचे मिस्टर नव्हते आमच्या बरोबर. ते बोलले सासू आणि दीर बोलले की आम्ही नंतर मागवून येतो म्हणून. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं ठीक आहे चालेल. मग वहिनी आणि मी दोघींनीच ठरवलं की आपण जाताना ड्रेस घेऊन जाऊया कारण आम्हाला पहिलं अलाउड नव्हतं की साड्याच नेसायच्या ड्रेस वगैरे काही घालायचं नाही म्हणून. तर मग ह्यांना मी सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे ड्रेस घालायचे आहेत म्हणून. ते बोलले ठीक आहे चला तुम्ही घेऊन. आई आणि भाऊ माझा काही येत नाही आहे ते मागवून येतील मग आपण बघू नंतर काय ते. तर आम्ही गेलो बीचवरती गेलो ड्रेस वगैरे घातले आणि तिकडे मजा करत होतो. तर अचानक दीर आणि आई अचानक आल्या आणि आम्हाला बघतच राहिल्या की यांनी ड्रेस घातलाय म्हणून. अच्छा मग सासूबाईंना माहितच नव्हतं. नाही माहिती होतं कारण आम्हाला अलाउडच नव्हतं. मग त्यांना आवडलं का ते. हा नंतर मग आवडला आणि त्या स्वतःहूनच बोलल्या की तुम्ही घाला ड्रेस तुम्ही छान दिसता ड्रेस मध्ये. अशा पाहिजे सासूबाई लगेच बदलल्या काय सुद्धा. आणि आता तुम्हाला मी 5 प्रश्न विचारणार आहे प्रत्येक बरोबर उत्तराला 20 गुण आहेत आणि प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 400 रुपये बक्षीस आहे. आणि आज असं नाही की तुम्ही स्पर्धा करायची दोघी म्हणून उत्तर द्यायचंय. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमचं ग्रामदैवत कोणतं आहे. गांगो माऊली. नाही अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. अभिनंदन. रोख 400 रुपये मिळाले तुम्हाला. आता गिरिजा देणार आहे कारण तुमची टीम आहे. थँक्यू. वा. पुढचा प्रश्न आहे तुमच्या सासूबाईंचा आवडता अभिनेता कोणता. किशोर कुमार. नाही उत्तर चुकलंय तुमचं. बरोबर उत्तर होतं भरत जाधव. अय्या. अय्या मराठी माणसं बसून मराठी माणसाचं नाव घ्या की. चालेल चालेल. पुढचा प्रश्न आहे सासऱ्यांना कुठल्या प्रकारच्या भाज्या जास्त आवडत होत्या. पालेभाज्या. घ्या बरोबर उत्तर दिलं पुन्हा एकदा. रोख 400 रुपये. दोघींनी एकदमच उत्तर दिलं. किती 100 माझ्याकडे राहिले का. ठीक आहे 100 रुपये. पण दोघींना देऊयात. दोघींनी एकदम उत्तर दिलं. थँक्यू. आणि आता पुढचे प्रश्न विचारणार आहे गिरिजा. लज्जा बघता. हो बघतो. लज्जामध्ये माझ्या सासूबाई म्हणजेच आकाशची आई यांचा व्यवसाय काय. तुम्हाला येत आहे. तुम्हाला येत आहे. नाही. बरोबर उत्तर सांगणार आहे गिरिजा. त्यांचं एक विवाह मंडळ आहे. हा. गेले ना 400 रुपये म्हणून बघायला पाहिजे दररोज. चला पुढचा प्रश्न. लज्जा या मालिकेत माझी केस लढायला म्हणजे मनूची केस लढायला कुठली नवीन वकील येते तिचं नाव काय. पण तुम्ही खरंच बघत नाही का मालिका. नाही बघतो पण रेग्युलर असं बघत नाही. कधी कधी त्यामुळे- बघता. हा कधी कधी सूट बघतो. देते मी तुम्हाला. हा. तुम्ही त्या कॅरेक्टरचं नाव नका सांगू तुम्ही त्या अभिनेत्रीचं तरी नाव सांगा मला किमान. प्रोमोज जाहिरातीत पण तुम्ही खूप बघितलं. प्रोमोज चला चला लवकर. नाही नाही तिचं. तुम्हाला येत आहे. नाही. बरोबर उत्तर आहे मुक्ता बर्वे. बरोबर. पण छान खेळात तुम्ही आणि भरपूर पैसे जिंकलेत. माझ्याकडे खूप पैसे यांनी घेतलेले आहेत. असंच खेळत राहा आणि त्यांच्या पुढे तर जायचं. दुसरी टीम पण आहे.